मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,336 वरती। 24,336 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिलेला आहे आणि आजच्या मार्केटमध्ये पण आपल्याला सेलिंगचं प्रेशर जास्त दिसलेलं होतं। ओपन झाली तेव्हा निफ्टी 24,600 पर्यंत होती, 24,600 वरती होती ओपन झाल्यानंतर। पण नंतर बघा क्लोज एकदम निगेटिव्ह आलेला आहे, खाली आलेला आहे क्लोज। म्हणजे त्याच्या मागचं जे सेशन होतं तिथे पण मार्केट खालीच होतं, आजचं पण सेशन होतं तिथे पण मार्केट खालीच होतं। म्हणजे सेलिंग आपल्याला इथे जास्त होताना दिसते। आणि जो आपण महत्त्वाचा सपोर्ट म्हणायचो 24,500चा, आता ह्या ठिकाणी ज्या लेवल मी सांगतोय ना तुम्हाला, ह्या आपण डेली टाइम फ्रेममध्ये बघतोय आणि आज आपण जे ॲनालिसिस करणार ना फक्त ह्या चार्टवरती। मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये ज्या गोष्टी सांगायचो ना त्यांचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी करत नाही, त्या गोष्टी मी इथे एक्सप्लेन करणार नाही। आपण फक्त ॲनालिसिस करू डेली टाइम फ्रेमवरती। तर आपण म्हणायचो की ही जी लेवल आहे पहिले ही आपल्यासाठी बनणार होती रेजिस्टन्स, बरोबर। आता जेव्हा प्राइस याच्यावरती निघून जात असते हीच लेवल आपल्यासाठी बनत असते नंतर सपोर्ट। तर हा सपोर्ट ब्रेक व्हायला नको। 2 दिवसांपूर्वी पण बघा इथे मार्केटने काय केलं होतं, सपोर्टला ब्रेक केलं होतं, पण नंतर लोअर लेवलपासून बाईंग झाली। त्यानंतर हे दोन्ही दिवस बघा मार्केटमध्ये सेलिंग झाली आणि आजची जी सेलिंग झाली तिने काय केलं, 24,500चा हा जो सपोर्ट होता त्याला ब्रेक करून टाकलेला आहे। आजच्या दिवशी निफ्टीच नाही तर इतरही इंडेक्स जे होते त्यांच्यामध्ये पण सेलिंग होतीच। जसं आपण निफ्टी बँक बघितलं, निफ्टी बँक पण खालीच। त्यानंतर मिड कॅप इंडेक्समध्ये पण जास्त सेलिंग झाली। स्मॉल कॅप इंडेक्स त्याच्यामध्ये पण सेलिंग झाली। रिलायन्स सारखा स्टॉक त्याचं वेटेज पण निफ्टी 50मध्ये जास्त आहे, त्याच्यामध्ये पण सेलिंग झाली। आजच्या दिवशी तुम्ही जर स्टॉक जाऊन बघितले तर कोणत्या इंडेक्सला सपोर्ट करणारे स्टॉक नव्हतेच आज, त्यांच्यामध्ये बाईंगच झालेली नव्हती। निफ्टी बँक सुद्धा खालीच होता आजच्या दिवशी, त्याची पण क्लोजिंग खालीच आलेली। मी नेहमी तुम्हाला एक शब्द सांगत असतो बघा की इंडेक्सला ड्राईव्ह करणारं कोण असतं, स्टॉक्स असतात। जसं निफ्टी 50 स्टॉक असणार, बँक निफ्टी इंडेक्स 12 स्टॉक असणार। या स्टॉकमध्ये जर बाईंग येत असेल तर आपली इंडेक्स वरती जाणार आहे, पण ह्याच स्टॉकमध्ये जर सेलिंग जास्त प्रमाणात होत असेल तर मग इंडेक्स कसा वरती जाणार, नाही जाऊ शकत। आजच्या दिवशी तेच झालेलं आहे। रिलायन्स सारखा स्टॉक, त्यानंतर एचडीएफसी बँकेचं तर सर्वात जास्त वेटेज निफ्टी बँकमध्ये पण आहे आणि निफ्टीमध्ये पण आहे, या दोन्ही इंडेक्सेसमध्ये। हा स्टॉक चालत नव्हता। त्यानंतर ॲक्सिस बँक हा स्टॉक पण चालत नव्हता। त्यानंतर SBI हा पण चालत नव्हता। ICICI बँक याच्यामध्ये पण बाईंग नव्हती। रिलायन्स याच्यामध्ये पण बाईंग नव्हती, याच्यामध्ये पण बाईंग नव्हती। सर्व स्टॉक आपल्याला खालीच दिसले होते। आपलं ब्रॉडर मार्केट जे आहे ना ते आजच्या दिवशी आपल्याला खाली दिसत होतं। आता ह्या ज्या लेवल असतात मी नेहमी सांगतो महत्त्वाच्या असतातच, पण आता त्या तुटत आहे आणि त्या तुटल्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग नक्कीच जास्त होत असते। हे बघा याच्या मागचं पण सेशन बघा तुम्ही, इथे ही जी कॅन्डल होती ही निगेटिव्ह होती पहिले, पण इथं काय झालं होतं, लोअर लेवलपासून बाईंग झाली होती। पण आजची कॅन्डल बघा जेव्हा 24,500च्या खाली मार्केट स्लिप झालं ना ती पण इथे मोठीच बनून गेलेली, मार्केट येतं आहे खाली। काही जण म्हणणार मग आता मार्केट डायरेक्ट इथं 23,800 पर्यंत येणार का, हा सपोर्ट असणार का इथे जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता। ही लेवल ही पण लेवल असणारच सपोर्ट, 23,800 ही लेवल पण सपोर्ट असणारच। पण आपल्याला आता कोणती लेवल इथे घ्यावी लागणार, ज्या ठिकाणावरून मार्केटने बाउन्स घेतला होता, ज्या ठिकाणावरून मार्केटमध्ये बाईंग आली होती ती लेवल आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करू शकते। कोणती लेवल असणार ती, ही लेवल असणार बघा ती, ज्या ठिकाणावरून मार्केटचा रिव्हर्सल आलेला होता ही लेवल, म्हणजे 24,180 लेवल होती बघा ती। म्हणजे ही लेवल आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करणार। आता 24,180 या सपोर्टच्या खाली मार्केटने आता जायला नको। मार्केटमध्ये सेलिंग केव्हा येईल माहीत असते कोणाला, कधी माहीत नसते। आपण इथे म्हणायचो की मार्केटने ते पॉज घेतलेला आहे, इथे कंटिन्युएशन पण होऊ शकतं, पण त्याचं कन्फर्मेशन आपल्याला मिळालंच नाही, मार्केट गेलंच नाही त्या लेवलच्या वरती। इथे पण बघा पहिला अटेम्प्ट होता, कॅन्डलला शॅडो बनून गेली, सेलिंग प्रेशर, पुन्हा मार्केट रिकवर झालं, पुन्हा इथे आलं, इथून पुन्हा सेलिंग। म्हणजे हा पण एक सेलरचा झोन बनलेला आहे, बरोबर। इथून काय येते प्रत्येक वेळेला सेलिंग। आता ही लेवल ब्रेक व्हायला नको, ही दिसते तुम्हाला। म्हणजे हे जे लो बनत जात आहे ना हे तुटायला नको। हे लो तुटत असतील तर मार्केटचं स्ट्रक्चर पुन्हा इथे खराब पण होऊ शकतं, हे स्ट्रक्चर पुन्हा खराब पण होऊ शकतं मार्केटचं। त्यासाठी ह्या लेवल महत्त्वाचे असतात। काही जणांचं काय म्हणणं असतं की प्रत्येक वेळेला त्या लेवलने काम केलं पाहिजे। हे बघा मार्केटमध्ये 100% काहीच नसतं, हे नेहमी सांगत जाणार मी तुम्हाला की मार्केटमध्ये गॅरंटी नसते काय होईल। मार्केट आहे सुप्रीम, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं। अचानक मार्केटमध्ये जोरदार सेलिंग होऊ शकते, अचानक मार्केट 1000 पॉईंटने पण जाऊ शकतं वरती,
अचानक मार्केट 1000 पॉईंटने पण खाली येऊ शकतं. सुप्रीम असतं ते. कोणत्याही स्टॉकमध्ये अचानक जर सेलिंग झाली, जसं मी तुम्हाला हे हेवी वेटेड स्टॉक सांगतो ना, रिलायन्स, HDFC बँक, ICICI बँक, SBI हे जे स्टॉक आहेत यांच्यामध्ये जर अचानक सेलिंग झाली तर तो इंडेक्स खालीच येणार. हे स्टॉक खाली आले म्हणजे तो इंडेक्स खालीच येणार आहे. केव्हा काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये. आपण ट्रेंडसोबत चालायचं असतं की मला मार्केटचा ट्रेंड तो दिसतो ना त्यासोबत मी चालणार, आणि चुकलो तर मला कुठे बाहेर पडायचं एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे फक्त. नाही तर मार्केटमध्ये ना काही पण होतं असतं. मी म्हणतोय की हा अप ट्रेंड चालू आहे आपला, बरोबर, हे स्ट्रक्चर आहे. अचानक मोठी कॅन्डल अशी पण बनू शकते, इथे रेड कलरची कॅन्डल अशी. काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये. जोरदार सेलिंग होऊ शकते मार्केटमध्ये. आणि खूप वेळेला असं झालेलं पण आहे की अचानक कॅन्डल रेड बनून गेली आणि मार्केट ताबडतोब खाली येऊन गेलं. अशा गोष्टी मार्केटमध्ये होत जाणार. आणि आजकालचं मार्केट खास करून मी नेहमी सांगतो ना तुम्हाला की इंट्राडेमध्ये काम करत जाऊ नका, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. एक का म्हणत असतो, याच्यामध्ये जाऊ नका. मार्केटमध्ये तुम्ही बघताय व्हॉलॅटिलिटी किती आहे आत्ताच्या वेळेला. आत्ताचं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये व्हॉलॅटिलिटी किती आहे. अचानक मार्केट वरती जातं तर अचानक खाली पण येत असतं. एक मोठी कॅन्डल ग्रीन बनून जाते, आता मार्केट वरती जाणार. बरं, मग तुम्ही काय करतात, कॉल बाय करून टाकतात. कॉल बाय केला की मार्केट एक मोठी रेड कॅन्डल बनवतं, खाली येऊन जातं, तुमचा स्टॉपला हिट करतं. तुम्ही म्हणतात नाही आता मग ते खाली जाणार, मग तुम्ही पुट बाय करून टाकतात. पुट बाय केलं की ती मोठी एक कॅन्डल बनवतं ग्रीन, पुन्हा तुमचं स्टॉपला हिट करतं. मग तुम्ही दिवसभर मार्केटमध्ये काय करतात, ओव्हर ट्रेडिंग. तुम्ही मार्केटमध्ये ओव्हर ट्रेडिंग करत असतात. दिवसभर चालतं तुमचं ते कॉल पुट कॉल पुट कॉल पुट, आणि दिवसभर तुम्ही लॉस करतात. मग दिवसभर तुम्ही लॉस करत बसतात. त्या गोष्टींपासून दूर राहा तुम्ही. तुम्ही वेळेवरती त्यातून बाहेर पडले तर ठीक. ऑप्शन असा आहे की ते तुम्हाला मार्केटमधून बाहेर काढेल. तुम्ही ना ETF बघणार, ना तुम्ही स्टॉककडे बघू शकतात, ना तुम्ही म्युच्युअल फंडकडे जाणार. कुठे जाऊ शकत नाही तुम्ही, कारण की तुमच्याजवळ पैसाच नसणार आहे. ही ऑप्शन ट्रेडिंग तुमचा पैसा पूर्ण घेऊन जाणार. तुमची लॉस होतील, एखाद दिवस प्रॉफिट होईल, तुम्ही खुश होणार, पण नंतर तुमची मुद्दल पूर्ण फंड तुमचं संपून टाकेल. त्यामुळे यातून बाहेर पडत चला. इंट्राडेमध्ये बघताय तुम्ही किती फ्लॅक्च्युएशन येत असतात, किती व्हॉलॅटिलिटी असते. 1-2 कॅन्डल मोठ्या बनवत मार्केट जातं, पुन्हा ते खाली येऊन जातं. तुम्हाला वाटतं खाली आलंय, मग आपण पुट साईडला जाऊ, पुन्हा वरती जातं निघून ते. अशा पद्धतीने मार्केटचा भेव होतोय. मग आपण यापासून बाहेर पडलं पाहिजे, नका जाऊ त्यामध्ये. स्टॉकमध्ये कसं असतं ना की जर तुम्हाला स्टॉकचा ट्रेंड समजतोय, त्या ट्रेंडमध्ये तुम्ही एखाद्या स्टॉकला बाय करून गेले, भलेही तो आज खाली आला, पण तो त्याच्या ट्रेंडला पकडून चालतो. तुम्ही त्यामध्ये थांबू शकतात, पण ऑप्शनमध्ये नाही थांबू शकत तुम्ही. समजा थांबले तुम्ही, उद्याचा दिवस एक्सपायरीचा असला, मार्केट नाही गेलं कुठे, तर तुम्हाला तिथे लॉसच होणार. शेवटी लॉस तुमचा ठरलेला आहे, कारण की ऑप्शनची असते एक एक्सपायरीपर्यंत तुम्ही ऑप्शनला घेऊन जाता. याचा अर्थ काय करताय तुम्ही, तिथे काही गोष्टींचं नॉलेज नसतं बहुतेक जणांना की ऑप्शनचं प्रीमियम जे असतं कशावरून बनत असतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात आणि कशाचा मला लॉस होऊ शकतो हे लोकांना माहीत नाही आहे. ठीक आहे, काहीच माहीत नाही त्यांना. त्याच्यामधले बारकावे जे असतात ना ऑप्शनचे ते माहीत नाही आहे. फक्त होल्ड करायचं म्हणून करायचं, वाट बघायची मार्केटवरती जाण्याची, काही हो मी एक्सपायरीपर्यंत त्याला घेऊन जातो. पण तेवढं सोपं असतं का, ते नसतं सोपं. त्यामुळे त्यातून बाहेर पडा, आणि वेळेवरती बाहेर पडले तर तुमच्यासाठीच चांगलंच आहे. ऑप्शन ट्रेडिंग आपण केलं पाहिजे का, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे मला. मी बघेल आज कोण कोण मला उत्तर देत आहे त्यावरती, की ऑप्शन ट्रेडिंगने प्रत्येकाचा लॉसच होणार आहे, ठरलेला आहे तो. मग का जातात त्याच्यामध्ये. स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करा, ETF असतात त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चाला, ते बेस्ट असतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणणार मग हे ॲनालिसिस का करताय तुम्ही. आपण हा इंडेक्स आहे म्हणजे हे आपलं मार्केटच आहे. मार्केटवरती जात आहे कसं समजतंय आपल्याला, ह्या इंडेक्सवरून समजतं की आपलं मार्केट वरती जात आहे. मार्केट खाली येतं आहे कशावरून समजतं आपल्याला, या इंडेक्सवरून समजतं. आपला निफ्टी 50 इंडेक्स आणि सेन्सेक्स हेच आपलं मार्केट आहे. आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जेवढे स्टॉक असतात त्यांना एका वेळेला तर बघू शकत नाही बघू शकत. मग त्याच्यामधल्या काही निवडक कंपन्या ज्यांचं मार्केट कॅप जास्त असतं, त्यांचे फंडामेंटल चांगले असतात, अशा कंपन्या ज्या असतात त्यांचा एक इंडेक्स बनवलेला असतो. मग त्या इंडेक्सवरती आपण नजर ठेवतो, त्यावरून समजतं आपल्याला की आपलं मार्केट वरती जात आहे की आपलं मार्केट खाली येतं आहे. 5-5.5 हजार स्टॉक आहे, त्यांना आपण नाही बघू शकत प्रत्येक दिवसाला, समजलं ना. त्यामुळे हे आपण ॲनालिसिस करतो आपल्या मार्केटचं, की आपलं मार्केट कसं वरती जाऊ शकतं, कसं खाली येऊ शकतं, कोणत्या लेवल त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात. इथे काय आपण कॉलपुट करत नाही आहे. नाहीतर काही जणांचं कसं असतं ना की ते शिकण्यासाठी व्हिडिओ बघत नसतात. तुम्ही पण ऑब्झर्वेशन केलेलं असेल, ते कशासाठी बघतात की मला उद्याच्या दिवशी कॉल बाय करता येईल का, आणि कोणत्या लेवलला मी केला पाहिजे, किंवा कोणता सपोर्ट ब्रेक झाला
तर मी तिथे पुट बाय केला पाहिजे. त्याच्यासाठी ते ॲनालिसिसचे व्हिडिओ बघतात. पण काही जण असे आहेत ते डेली आपले व्हिडिओ बघतात नॉलेजसाठी, की आपलं नॉलेज कसं इम्प्रूव्ह करता येईल. टेक्निकल लेवल ज्या असतात, मी कशा समजून घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी ते व्हिडिओ बघतात आणि कॉमेंट पण करतात. हे असतात टेक्निकल. आणि टेक्निकल ज्याला जमलं तो प्रत्येक ठिकाणी काम करू शकतो. टेक्निकल प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं. तुम्ही स्टॉकमध्ये जा, नाहीतर तुम्ही करन्सीमध्ये जा, नाहीतर तुम्ही कमोडिटीमध्ये जा, कोणत्याही ठिकाणी जा, टेक्निकल सेम असतं. मग हे जे ॲनालिसिस मी करतो इथे डेली, ते तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात सेम. तुम्हाला वाटतं वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये मी बघायला पाहिजे, बघू शकतात तुम्ही, काही अडचण नसते. फक्त ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करायचं नाही आहे. ठीक आहे. इंडेक्ससाठी मी तुम्हाला लेवल सांगितली 24,180ची, ही सपोर्टचं काम करेल. आणि वरती रेजिस्टन्स ही लेवल असणार. अजून पण हीच लेवल आपल्यासाठी काम करते. मी जवळजवळ इथे राऊंड फिगर पकडणार आता 24,800 ही एक लेवल असणार. ही मार्केटसाठी जवळजवळ आता एक रेंजेस बनलेली इथे म्हणायला हरकत नाही. पहिल्या वेळेला पण बघा इथूनच मार्केटमध्ये रिजेक्शन आलेलं होतं आणि दुसऱ्या वेळेला पण बघा इथूनच मार्केटमध्ये रिजेक्शन आलेलं होतं. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी इथे काम करणार 24,800, ती पण एक रेजिस्टन्सचं काम करणार. आणि खाली हा सपोर्ट 24,180चा हा बनणार सपोर्ट. मग बघूया हा सपोर्ट ब्रेक होतो की हा रेजिस्टन्स ब्रेक होतो, की मार्केट इथे वेळ घालवतं मग काही दिवस. असं पण होऊ शकतं की मार्केट थोड्या दिवस इथे वेळ घालू शकतं, रेंज बाउंड होऊ शकतं, ही पण इथे संभावना बनते. इथे वेळ घालवेल आणि वरती जाणार. रिलायन्स सारखा स्टॉक आपण बघतोय खूप दिवसांपासून खाली आहे, त्याचा पण सपोर्ट नाही आहे. एक दिवस चालतो, 4-5 दिवस खाली थांबतो. HDFC बँकचा चांगला सपोर्ट होता, पण त्याच्यामध्ये पण आज सेलिंग झाली. बँकिंगचे स्टॉक ते पण आपल्याला खाली येताना दिसले. IT मध्ये विकनेस बघा. सर्वच ठिकाणी जर बाईंग होत असेल ना तर इंडेक्स नाही येणार खाली. जसं मी म्हणतोय ना की IT मध्ये बाईंग येऊ द्या, त्यानंतर बँकिंगमध्ये बाईंग येऊ द्या आणि रिलायन्समध्ये बाईंग येऊ द्या. बघा मार्केट नाही थांबत खाली. मग का? हे सर्व इंडेक्सला वरती घेऊन जाणार. पण ते काय होतं, एक दिवस रिलायन्स चालतो तर HDFC बँक खाली आणि IT खाली, इंडेक्स थांबतो तिथेच किंवा थोडीशी सेलिंगच होते त्याच्यामध्ये. बरोबर ना? असं पण होत असतं. एक दिवस IT चालते, बँकिंग आणि रिलायन्स चालत नाही, असं होतं. एक दुसऱ्यांचे अपोजिट होऊन जातात, त्यामुळे इंडेक्स चालत नाही. आपल्याला समजून काय घ्यायचं फक्त, की एक इंडेक्स आहे तो वरती खाली केव्हा जातो, त्या इंडेक्समध्ये असलेले स्टॉक जेव्हा त्यांच्यामध्ये बाईंग येणार तेव्हाच एक इंडेक्स वरती जाणार. त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात जर सेलिंग होत असेल तर तो इंडेक्स खाली येणार. ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की इंडेक्स वरती आणि खाली केव्हा जात असतात. हे समजायला लागलं तुम्ही बोलणार पण नाही मला की आज निफ्टी खाली का आली. बहुतेक जण म्हणतात ना न्यूज आली मार्केटमध्ये. अरे न्यूज काय आली, तुम्ही स्टॉककडे बघा ना. ते स्टॉकच जर खाली तर इंडेक्स कसं काय वरती जाणार. तुम्ही बघत चला त्या गोष्टी की न्यूज आली म्हणजेच मार्केट खाली येत असतं का? नाही. स्टॉक आहे, त्या स्टॉकमध्ये सेलिंग झाली, इंडेक्स खाली. स्टॉकमध्ये बाईंग झाली, इंडेक्स वरती. ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल, तेव्हा तुम्हाला मार्केट समजेल मग. ठीक आहे. तर हे आपण फक्त ॲनालिसिस आजच्या दिवशी डेली टाईम फ्रेमवरती केलेलं होतं. आणि नेहमी सांगतो मी तुम्हाला की मार्केटमध्ये सेफ काम करत चला. रिस्क घ्यायची पण थोडी घ्यायची असते. योग्य लेवलला स्टॉक बाय करत चला. बाहेर कधी पडायचं, तो एरिया म्हणजे स्टॉपलॉस एरिया आपल्याला माहीत असला पाहिजे. टार्गेट कुठे घ्यायचं आहे, म्हणजेच प्रॉफिट बुक कुठे करायचं आपल्याला ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. या सर्व गोष्टी बघूनच एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही एंट्री घेतली पाहिजे आणि वेळेवरती त्यातून बाहेर पण निघालं पाहिजे. प्रॉफिट पण घेऊन किंवा लॉस पण बुक करून. थांबण्यात मजा नसते मग. ठीक आहे. मार्केटमध्ये काही पण होत असतं, कारण की मार्केट असतं सुप्रीम. ठीक आहे. या सर्व गोष्टी माझ्या मते तुम्हाला समजलेल्या असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.